हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे देव उठणी एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं. आणि नंतर उद्यापासून तुळशी विवाह चालू होणार आहे. म्हणजे काही आजपासूनच करतात. खरं तर तुलसी विवाह प्रारंभ आजपासून झालेला आहे. मग आपण उद्यापासून देवदिवाळीपर्यंत कोणी 2-3 दिवसामध्ये उद्यापासून तुळशी विवाह केला जातो. तर मग तुळशी विवाह का करतात? तुळशी विवाहाची कहाणी तुम्हाला माहिती आहे का? तुळशीचा आणि शालिग्राम, भगवान शालिग्रामांचा विवाह का लावला जातो? त्याची कहाणी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, तुलसीचा उगम कसा झाला हे आपल्याला माहिती नाही आहे. ती कशी उगवली हे आपल्याला माहिती नाही आहे. तुलसी विवाह का केला जातो हे आपल्याला माहिती नाही आहे. तुळशीचे महत्त्व आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाच्या दारात तुळशी असते हे आपल्याला, ती का असते हे आपल्याला माहिती आहे. आपण तिची पूजा करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण तुलसी विवाह का केला जातो, तर ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, जेव्हा आधीच्या याच्यामध्ये असं सांगितलं जातं की जालंधर नावाचा एक राजा होता, जो राक्षसी असुर होता. पण तो सगळ्यांना खूप त्रास द्यायचा. त्याने खूप हाहाकार माजवला होता इकडे तिकडे. त्याला सगळे देव घाबरत होते, त्याला परेशान होते सगळे. पण त्याची जी पत्नी होती ती खूप प्रतिव्रता होती. तिचं नाव होतं वृंदा. त्याच्यामुळे त्याचं कोणीच काही बिघडवू शकत नव्हतं. म्हणून सगळेजण महादेवांकडे गेले की आता काय करावं, की हा जालंधर इतकं सगळ्यांना परेशान करतोय, सगळ्यांना त्रास देतोय, ऋषीमुनींना सगळ्यांना इकडे तिकडे तो त्याने हाहाकार माजवलाय, सगळे त्याला घाबरताय. मग तेव्हा भगवान महादेवांनी भगवान विष्णूंशी बोलणं केलं. त्यावर त्यांनी उपाय काढला की वृंदा जी त्याची पत्नी आहे हीच त्याची ताकद आहे. जर ती ताकद आपण कमी केली तर आपण जालंधरला लवकरात लवकर मारू शकतो, असा उपाय भगवान महादेवांनी काढला. पण त्यावर भगवान विष्णूंना ॲक्शन घ्यायची होती. ती कशी? तर भगवान विष्णूंना जालंधर राजाच्या नगरीमध्ये जाऊन त्याची जी पत्नी होती तिचं लक्ष वेधून घ्यायचं होतं. म्हणजे कसं, की वृंदा ही खूप पतिव्रता होती. तिचं तप इतकं होतं की ती परपुरुषाकडे कधी नजर उचलून बघत नव्हती. तर मग भगवान महादेवांनी भगवान विष्णूंना तेच सांगितलं की तिचा थोडा जरी पतिव्रता धर्म कमी झाला तरी आपण जालंधरला मारू शकतो. तर मग भगवान विष्णूंनी मनमोहक पुरुषाचं रूप घेऊन जालंधर राजाच्या नगरीत गेले. तेव्हा माता वृंदा तिने बघितलं की हा कोण पुरुष आहे, नगरामध्ये नवीनच आहे आणि इतका तेजस्वी, असं म्हणत ती त्याच्याकडे बघतच राहिली. तेव्हा थोडंसं तिचं जे तपस्वीपणा होता, पतिव्रतापणा होता, तो कमी झाला. म्हणजे बघा, लेडीजच्या मनामध्ये दुसऱ्या पुरुषाविषयी विचार जरी आला तरी तिचं पतिव्रता धर्म हा कमी होत असतो. आणि त्यावेळेस जालंधर राजाला इकडे हरवण्यात आलं, मारण्यात आलं, त्याचा वध करण्यात आला. कारण इकडे तिचा पतिव्रता धर्म कमी झाला आणि इकडे त्याचा वध झाला. पण माता वृंदा ही इतकी त्या भगवान विष्णूंच्या रूपावर भाळली होती की अक्षरशः तिला काहीच कळलं नाही. आणि भगवान विष्णूंचं काम तर झालेलं होतं, म्हणून ते त्या नगरातून निघायला लागले. पण माता वृंदा त्यांच्या मागे मागे गेली. त्यांच्या इतक्या ती म्हणजे इतक्या रूपावरती मोहित झाली की त्यांच्या मागे मागे गेली आणि त्यांच्या नगरापर्यंत गेली. मग तेव्हा ते आतमध्ये शिरले आपले भगवान विष्णू. मग तेव्हा माता वृंदा त्यांना दरवाजातूनच म्हणते की तुम्ही, आता मी तुमच्या मागे आलेली आहे, तर आता माझं काय होणार? मलाही आता, मी सगळं काही सोडून तुमच्या मागे आलेली आहे, मला काहीतरी स्थान मिळायलाच हवं, असं ती म्हणते तुमच्या आयुष्यामध्ये. आता माझं कसं होणार, असं ती भगवान विष्णूंना म्हणते. तेव्हा भगवान विष्णू म्हणतात, ही माझी नगरी आहे. इथे माझं माझं जे काम होतं तुझ्या नगरीमध्ये येऊन ते मी केलेलं आहे. आता इथून पुढे माझं काहीही काम नाही आहे. तर तू तुझ्या घरी वापस जाऊ शकते. पण ती म्हटली की आता मी माझ्या घरी वापस नाही जाऊ शकत. तुमच्या तुमच्या मागे आलेली आहे, तर आता इथेच माझा प्राण हा जाणार आहे. आणि मी तुमच्या, म्हणजे आता मी माघार घेऊ शकत नाही. इथपर्यंत आल्यानंतर मला तुमच्याच दारात स्थान हवं आहे, असं ती म्हटली. आणि तिने तिचं जे तप होतं ते पूर्णपणाला लावलं आणि तिथेच ती भस्म झाली. आणि मग जी तिची वृंदाची राख होती त्या राखेतूनच तुळशी मातेचा जन्म झाला. पण भगवान विष्णूंनी तिला एक वरदान दिलं होतं की प्रत्येक वेळा लोक प्रत्येक वर्षी देव उठणी जेव्हा एकादशी असते त्याच्यानंतर तुलसी विवाह करतील, त्या विवाहामध्ये माझा विवाह हा तुझ्याशी होईल, असा शब्द भगवान विष्णूंनी तिला दिला होता. आणि शाळीग्राम या रूपामध्ये भगवान विष्णूंचं लग्न हे तुळशी मातेसोबत लावलं जातं. आणि तिला घरात स्थान न देता तिला अंगणात स्थान दिलेलं आहे.
कारण ती भस्म अंगणातच झाली होती भगवान विष्णूंच्या, म्हणून तिचं प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये तिचं स्थान आहे तुळशी मातेचं. आणि ती अंगणात राहून सगळ्यांचं रक्षण करत असते, सगळ्यांवर लक्ष ठेवत असते, सगळ्यांना आरोग्य प्रदान करत असते. आणि आपण तिला तुलसीप्रिया विष्णुप्रिया म्हणत असतो. विष्णूंची प्रिय आहे तुळशी. आपण जेव्हा सत्यनारायण करतो तेव्हा 1000 तुळशीपत्र भगवान विष्णूंना वाहिले तर आपण जे मागू ते फळ आपल्याला प्राप्त होतं, भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात असं म्हटलं जातं. तर मग अशा पद्धतीने तुळशी विवाह हा केला जातो. भगवान बाळकृष्ण आणि माता वृंदा म्हणजे जे तुळशीचं स्वरूप आहे, तुळशी ज्यामुळे तुळशी उत्पन्न झाली माता वृंदेच्या राखेतून, अशा प्रकारे तुळशीचा जन्म झाला. आणि तुळशी विवाह हा दरवर्षी न चुकता देव उठणी एकादशी नंतर हा प्रत्येकाकडे विवाह लावला जातो. जसं एखादी नवरदेव नवरीला जशी प्रोसिजर करतात, हळद वगैरे लावून सजवून वगैरे, अशा पद्धतीने दोघांचा विवाह केला जातो. म्हणजे प्रत्येक वर्षी भगवान विष्णू हे माता वृंदेशी म्हणजे तुळशीशी लग्न करत असतात अशा पद्धतीने, आणि तिला आपल्या दारात स्थान देत असतात. आणि म्हणून सगळ्याकडे तुळशी ही प्रिय आहे, पूज्य आहे. आणि तिचं जे आहे जे स्थान बाळकृष्णांनी तिला दिलं ते यांच्या दारामध्ये, तर ती सगळ्यांना आरोग्यदायी आहे, सगळ्यांवर लक्ष ठेवणारी आहे. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीला जिथे पण तुमच्याकडे चांगली जागा असेल तिथे नक्की तुळशी वृंदावन असायला हवं. तुळशीचं वृंदावन असणं, तिच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि तुळशी विवाह लागल्यानंतर आपल्याकडे बाकीचे विवाह हे संपन्न होत असतात, शुभमुहूर्त चालू होत असतात. तर या गोष्टींची सुरुवात ही तुळशी विवाहाने होत असते. म्हणून आता आपल्याकडे बघा, तुळशी विवाह झाल्यानंतर लगेच लग्न, साखरपुडे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू होतील. चातुर्मास यावर्षी 5 महिन्याचा होता, त्याच्यामुळे बराचसा कालावधी 1 महिन्याचा जास्त गेलेला आहे. तर आता यावेळेस तुळशी विवाहानंतर लगेचच सगळ्या गोष्टींना, शुभ कार्यांना प्रारंभ होणार आहे. आणि तुळशी मातेचा विवाह हा याकरताच दरवर्षी केला जातो, हे तुम्ही आता प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमच्या घरी जर तुळशी विवाह लावत असतील तर मनोभावे त्यामध्ये सहभागी व्हा. आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येईल अशी प्रार्थना तिच्याजवळ करा. आरोग्य तिने तुम्हाला प्रदान करावं, आपल्या घरामधील क्लेश दूर करावे, वादविवाद दूर करावे, आपल्याला आरोग्य द्यावं, सुख समृद्धीने आपलं घर भरून जावं असा आशीर्वाद तिच्याकडे तुम्ही मागा. आणि जो कोणी ह्या ज्या प्रथा आहे याच्यामध्ये सहभागी होतो त्याला मनाची शांतता तर मिळतेच, आत्मिक समाधान त्याला मिळत असतं. इतरही त्याच्या अनेक प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होत असतात. त्याच्यामुळे मनोभावे तुम्हाला जे काही करता येईल तुळशी विवाहामध्ये ते तुम्ही करा. आणि घरगुती तुम्हाला करता आला तर नक्की करा. आणि छोटंसं असतं, काय खूप मोठं करावं असं नसतं. तुळशी वृंदावनाला साफसूफ करून त्याला एक छानसं लाल कलरचा जर त्याच्यावर चुंदरी ओढून दिली आणि एक साईडला बाळकृष्णांना आपण छान पाटावरती बसवलं आणि फक्त आपल्याला मंगलाष्टकं बोलायचे असतात त्यांना दोघांना आजूबाजून बसून, आणि तुळशी विवाह आपल्याला संपन्न करता येतो. तर मग ही होती तुळशी विवाहाची कहाणी जी की सांगितली जाते. तर अशा पद्धतीने मी तुमच्यासोबत ती शेअर केलेली आहे. तुम्हाला कसं वाटली, तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. पुन्हा एकदा भेटू आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.